प्रिय छात्रों, आप सभी को कोनूर इंग्लिश मीडियम स्कूल 10वीं कक्षा के हिंदी ऑनलाइन क्लासेस में स्वागत करता हूं। बच्चों, पिछले अवधि में आप मेरा बचपन नामक पाठ के लेखक अब्दुल कलाम जी के बारे में परिचय प्राप्त किए और उस पाठ का आशय के बारे में जानकारी प्राप्त किए। इस अवधि में इस पाठ के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। मेरा जन्म मद्रास राज्य, अब तमिलनाडु, मद्रास राज्य को अब तमिलनाडु कहते हैं। मद्रास राज्य के रामेश्वरम कस्बे में एक मध्यवर्गीय परिवार में हुआ था। देखिए, अब्दुल कलाम जी का जन्म मद्रास राज्य यानी अब उसे तमिलनाडु कहा जाता है, उस राज्य के रामेश्वरम कस्बे में। कस्बा शब्द का अर्थ है छोटा शहर। उस शहर में एक मध्यवर्गीय छोटा परिवार में उनका जन्म होता है। मेरे पिता जैनुलाब्दीन की कोई बहुत अच्छी औपचारिक शिक्षा नहीं हुई थी। देखिए, उनके पिता का नाम है जैनुलाब्दीन। तो उनके पिता का औपचारिक शिक्षा नहीं हुई थी। औपचारिक शिक्षा, यहाँ पे दो शिक्षा आते हैं, औपचारिक शिक्षा और अनौपचारिक शिक्षा। औपचारिक शिक्षा बोलते हैं तो जो आप सीखते हैं ना छात्रों, चार दीवारों के बीच और एक निर्दिष्ट पाठ्यक्रम को पढ़ते हैं ना, इसे औपचारिक शिक्षा कहते हैं। अनौपचारिक शिक्षा किसे कहते हैं? जो बाहर से हम समाज से सीखते हैं ना, उसे हम अनौपचारिक शिक्षा कहते हैं। तो इसलिए अब्दुल कलाम जी अपनी जीवनी में इस तरह अपने पिताजी की शिक्षा के बारे में थोड़ी जानकारी व्यक्त करते हैं। उनकी कोई औपचारिक शिक्षा नहीं हुई थी और न ही कोई बहुत धनी व्यक्ति थे। धनी व्यक्ति तो अमीर भी नहीं थे, हाँ, उनके पास उतना धन भी नहीं था, अमीर व्यक्ति भी नहीं थे वो। देखिए, उनकी कोई औपचारिक शिक्षा भी नहीं हुई थी और वो धनी व्यक्ति भी नहीं थे। प्रिय ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಮೇರಾ ಬಚಪನ್ ಒಂದು ಲೇಖನದಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿಯವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಬಾಲ್ಯದ ತಮ್ಮ ಮನೆಯ ಪರಿಚಯವನ್ನು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವರ ಒಂದು ಜನ್ಮ ಮದ್ರಾಸ್ ರಾಜ್ಯ, ಈಗ ಅದಕ್ಕೆ ತಮಿಳುನಾಡು ಅಂಥೇಳಿ ಕರೆಯಲಾಗ್ತದೆ. ಆ ಒಂದು ರಾಜ್ಯದ ರಾಮೇಶ್ವರಂ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಊರಿನಲ್ಲಿ ಅವರ ಮಧ್ಯವರ್ಗದ ಒಂದು ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಅವರ ಜನ್ಮ ಆಗ್ತದೆ. ಅವರ ತಂದೆ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್, ಅವರ ಒಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಔಪಚಾರಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಣ ಆಗಿರುವುದಿಲ್ಲ ಹಾಗೂ ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿಯೂ ಕೂಡ ಆಗಿರುವುದಿಲ್ಲ. इसके बावजूद वे बुद्धिमान थे। देखिए, इसके बावजूद देखिए उनके पिता का जो ऐसे औपचारिक कोई भी शिक्षा नहीं हुई है, इसके बावजूद वह बहुत बुद्धिमान थे और उनमें उदारता की सच्ची भावना थी। देखिए, उदारता शब्द यहाँ पे अर्थ देता है जो कोई भी व्यक्ति को हेल्प करना, सहाय करना, तो उसे उदारता भावना कहते हैं। जो सच्चे मन से हम मदद करते हैं दूसरों को, उसे उदारता भावना कहते हैं। तो इसलिए उन्होंने अपनी जीवनी में इस तरह उनके पिता के बारे में लिखते हैं, उनमें उदारता की सच्ची भावना थी, मदद करने की सच्ची भावना उनके पिता में थी। ನೋಡಿ, ಅವರ ತಂದೆ ಇದರ ಹೊರತಾಗಿಯೂ ಔಪಚಾರಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆಯದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅವರು ಬಹಳ ಬುದ್ಧಿವಂತರಾಗಿದ್ದರು. ಜೊತೆಗೆ ಅವರಲ್ಲಿ ಉದಾರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮನಸ್ಸು ಅವರಲ್ಲಿ ಇತ್ತು. मेरी माँ आशी अम्मा, देखिए उनके माता का नाम है आशी अम्मा, उनकी आदर्श जीवन संगिनी थी। देखिए, उनकी माता आशी अम्मा उनके पिता की आदर्श जीवन संगिनी थी। आदर्श ನೋಡಿ, ಅವರ ಒಂದು ತಾಯಿ ಆಶಿಯಮ್ಮ ಅವರು ಅವರ ತಂದೆಯ ಆದರ್ಶ ಜೀವನ ಸಂಗಾತಿ ಆಗಿದ್ದರು. मेरे माता पिता को हमारे समाज में एक आदर्श दंपति के रूप में देखा जाता था। देखिए, उनके माता और पिता को जो उन्होंने रहते थे, जो वहाँ पे समाज था,
उस समाज में उनके माता पिता को एक मॉडल के रूप में, देखिए उन्होंने जिस तरह आदर्श माना जाता था ನೋಡಿ, ಅವರ ಒಂದು ತಂದೆ ತಾಯಿಯರಿಗೆ ಅವರು ವಾಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆದರ್ಶ ದಂಪತಿಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದರು. मैं कई बच्चों में से एक था, देखिए वहाँ पे बहुत सारे बच्चे थे, उनमें से मैं एक था. लंबे चौड़े व सुंदर माता पिता का छोटी कद काठी का साधारण सा दिखने वाला बच्चा. देखिए उन्होंने कहते हैं लंबे चौड़े व सुंदर माता पिता, देखिए उनके माता पिता लंबे चौड़े और बहुत सुंदर थे. तो छोटी कद काठी का, देखिए छोटी कद काठी, तो उनका शरीर बहुत छोटा था, उतने लंबे भी नहीं थे उतने चौड़े भी नहीं थे. तो इसलिए यहाँ पर शब्द इस्तेमाल किया गया है छोटी कद काठी. इसका अर्थ है बहुत लंबे भी नहीं थे और चौड़े भी नहीं थे, साधारण सा दिखने वाले बच्चा थे. ನೋಡಿ, ಅವರು ವಾಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಮಕ್ಕಳಿದ್ದರು. ಆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಇವರು ಕೂಡ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ದರು. ಉದ್ದ ಹಾಗೂ ಎತ್ತರ ಹಾಗೂ ಅಗಲವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುಂದರ ತಂದೆ ತಾಯಿಯ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಮೈಕಟ್ಟನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಮಗು ನಾನಾಗಿದ್ದೆ ಅಂಥೇಳಿ ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಬಾಲ್ಯವನ್ನು ನೆನಪು ಮಾಡುತ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ. हम लोग अपने पुश्तैनी घर में रहते थे. देखिए उन्होंने कहते हैं कौन से घर में रहते थे? पुश्तैनी. पुश्तैनी शब्द का अर्थ है पूर्वजों का घर, ठीक है, तो पितृ कहते हैं. ನೋಡಿ, ಅವರು ಯಾವ ಮನೆಯಲ್ಲಿ ವಾಸವಾಗ್ತಾ ಇದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪೂರ್ವಜರಿಂದ ಪೀಳಿಗೆಯಿಂದ ಪೀಳಿಗೆಗೆ ಅದೇ ಒಂದು ಮನೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸಾಗಿ ಬಂದಿತ್ತು. ಆ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇವರು ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಪುಶ್ತೈನಿ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಪೂರ್ವಜರ ಮನೆ, ಪೂರ್ವಜರ ಕಾಲದಿಂದ ಹಾಗೆ ಸಾಗಿ ಬಂದ ಮನೆ. ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇವರು ವಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. रामेश्वरम की मस्जिद वाली गली में बना यह घर चूने पत्थर व ईंट से बना पक्का और बड़ा था. देखिए जो वो पुश्तैनी घर था वो किस तरह बना था? चूने पत्थर और ईंट से. देखिए चूने पत्थर और ईंट से बना पक्का और बड़ा घर था, ठीक है. देखिए यहाँ पे कच्चा घर और पक्का घर दो टाइप के आते हैं. जो कच्चे आते हैं तो इस तरह पत्थर और चूने से नहीं बना होता है. टेंट आप बताते हैं ना, टेंट के रूप में होता है, टेंट रूप के जैसा घर होता है. यहाँ पे देखिए पक्का घर कैसा होता है? चूने पत्थर हो या ईंट से हो, इससे बना वो जो आप आपके ज़माने में बन रहे हैं घर, वो सभी पक्के घर हैं. ನೋಡಿ, ಅವರು ಒಂದು ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪೂರ್ವಜರ ಮನೆ ಹೇಗೆ ತಯಾರಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸುಣ್ಣದ ಕಲ್ಲು ಹಾಗೂ ಇಟ್ಟಿಗೆಗಳಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಕಾ ಮನೆ ಹಾಗೂ ದೊಡ್ಡ ಮನೆಯಾಗಿತ್ತು ಅಂತೇಳಿ. ನೋಡಿ, ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ರೀತಿ ಬರ್ತವೆ, ಕಚ್ಚಾ ಮನೆ ಹಾಗೂ ಪಕ್ಕಾ ಮನೆ. ಪಕ್ಕಾ ಮನೆ ಅಂತಂದರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಲ್ಲು ಹಾಗೂ ಇಟ್ಟಿಗೆಗಳಿಂದ ತಯಾರು ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿರ್ತದೆ. ಕಚ್ಚಾ ಮನೆ ಅಂತಂದರೆ ಗುಡಿಸಲುಗಳು ಅವು ಪಕ್ಕ ಇರೋದಿಲ್ಲ, ಹೌದಾ. ಸೊ ಜೋರಾಗಿ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅಥವಾ ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಬಂತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸೋರುವಂಥ ಚಾನ್ಸಸ್ ಇರ್ತದೆ. ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹಾರು ಹೋಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಕಚ್ಚಾ ಮನೆ ಅಂತ ಕರೆಯಲಾಗ್ತದೆ. ಸೊ ಸುಣ್ಣದ ಕಲ್ಲು ಹಾಗೂ ಇಟ್ಟಿಗೆಗಳಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇವ್ರ ಮನೆ ಹೇಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಪಕ್ಕಾ ಮನೆಯಾಗಿತ್ತು. मेरे पिता आडंबरहीन व्यक्ति थे. देखिए उनके पिता कैसे व्यक्ति थे? आडंबरहीन. आडंबरहीन व्यक्ति, आडंबरहीन शब्द का अर्थ होता है दिखावट व्यक्ति नहीं थे. देखिए कई लोग होते हैं हमारे आसपास, थोड़ा कमाते रहते हैं, ज़्यादा दिखावट करते रहते हैं, तो उन्हें क्या कहते हैं? आडंबर व्यक्ति कहते हैं. लेकिन यहाँ पे अब्दुल कलाम जी के पिता कैसे थे? आडंबरहीन व्यक्ति थे. ನೋಡಿ, ಅವರ ತಂದೆ ಆಡಂಬರವಿಲ್ಲದ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. ಸೊ ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಡಂಬರ ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. और सभी अनावश्यक एवं ऐशो आराम वाली चीज़ों से दूर रहते थे. देखिए उन्होंने जो आराम, ऐशो आराम
वाली चीज़ों से, अनावश्यक चीज़ों से उन्होंने बहुत दूर रहते थे। ನೋಡಿ, ಅವರು ಆಡಂಬರಹೀನ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. ಆದ ಕಾರಣ ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೇಡವಾದ ವಸ್ತುಗಳಿಂದ ಐಷಾರಾಮವಾಗಿ, ಹೌದಾ, ಸೊ ಭಾಳಷ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆರಾಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಐಷಾರಾಮಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುಗಳಿಂದ ಅವರು ಏನಾಗಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದೂರವಿದ್ದರು. पर घर में सभी आवश्यक चीज़ें समुचित मात्रा में सुलभता से उपलब्ध थी. ಆದರೆ ಅವಶ್ಯಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಸರಿಯಾದ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ, ಇದಕ್ಕೆ ಸಮುಚಿತ ಮಾತ್ರಾ में, समचित मात्रा में, शब्द का अर्थ है जितना चाहिए उतना सुलभता से उनके घर में मिलते थे. वास्तव में मैं कहूँगा कि मेरा बचपन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीता, भौतिक एवं भावनात्मक दोनों ही दृष्टियों से. देखिए, उन्होंने कहते हैं वास्तव में मैं कहता हूँ मेरा बचपन बहुत ही निश्चिंतता, चिंता नहीं थी, क्योंकि उनके पिता उन्हें जो आवश्यक चीज़ें वो उसको उन्होंने देता था, सुलभता से लब्ध कराते थे. तो इसलिए उनके बचपन बहुत निश्चिंतता और सादगी में, सादगी शब्द का अर्थ है सरलता, सरलता में बीती, भौतिक और भावनात्मक दोनों ही दृष्टि से. ನೋಡಿ, ವಾಸ್ತವವಾಗಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಒಂದು ಬಾಲ್ಯ ಬಹಳ ನಿಶ್ಚಿಂತತೆ ಹಾಗೂ ಸರಳತೆಯಿಂದ ಕಳೆಯಿತು. ಅದು ಹೇಗಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಭೌತಿಕವಾಗಿಯೂ ಹಾಗೂ ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿಯೂ ಎರಡೂ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ನನ್ನ ಜೀವನ ಬಹಳಷ್ಟು ನಿಶ್ಚಿಂತತೆ ಹಾಗೂ ಸರಳತೆಯಿಂದ ಸಾಗಿತು ಅಂಥೇಳಿ ಅವರು ತಮ್ಮ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾರೆ. मैं प्राय अपनी माँ के साथ ही रसोई में नीचे बैठकर खाना खाया करता था. देखिए, उन्होंने बताते हैं उनकी माँ के साथ रसोई, जो पकवान बनता है उस घर को रसोई कहते हैं. नीचे बैठकर, उस घर में नीचे बैठकर खाना खाया करते थे. देखिए, रसोई में उनकी माँ के साथ मिलकर नीचे बैठकर भोजन करते थे. वे मेरे सामने केले का पत्ता बिछा थी. देखिए, उन्होंने कहते हैं उनकी माँ उनके सामने केले का पत्ता बिछा थी और फिर उस पर चावल एवं सुगंधित स्वादिष्ट सांभर डालती. फिर उस पर चावल और सुगंधित सांभर, स्वादिष्ट सांभर को डाल देती थी. साथ में घर का बना अचार, उसके साथ घर में बना हुआ अचार डालते थे और नारियल की ताज़ी चटनी भी होती थी. उसके साथ नारियल की ताज़ी चटनी भी देते थे. देखिए, इस तरह उनकी जो माता उन्हें खाना खिलाते थे. ನೋಡಿ, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿಯವರು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಅವರ ತಾಯಿಯ ಜೊತೆಗೆ ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಊಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಊಟಕ್ಕೆ ಕುಳಿತುಕೊಂಡಾಗ ಅವರ ಎದುರುಗಡೆ ಅವರ ತಾಯಿ ಒಂದು ಬಾಳೆ ಎಲೆಯನ್ನು ಹಾಸ್ತಾಯಿದ್ರು. ಅದರ ಮೇಲೆ ಅನ್ನ ಹಾಗೂ ಸುಗಂಧಿತ ಸ್ವಾದಿಷ್ಟವಾದ ಸಾಂಬಾರವನ್ನು ಹಾಕ್ತಾಯಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿರತಕ್ಕಂತಹ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ ಹಾಗೂ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಚಟನಿಯನ್ನು ಕೂಡ ನೀಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂಥೇಳಿ ಅವರು ತಮ್ಮ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. तो बच्चों, इस अवधि में इतना ही जानकारी, आगे की जानकारी के बारे में आगे की अवधि में प्राप्त करेंगे.